नमस्कार. मी सतेज जवळे, तालुका कृषी अधिकारी आंबेगाव. आज आपण या ठिकाणी नारोडी या गावात श्री तेजस बारवे यांच्या शेतामध्ये आहे. या ठिकाणी त्यांचा जवळपास 3 एकरवर ऊस आहे आणि या 3 एकर ऊस त्यांचा तोडणी झालेला आहे आणि त्याचं आता पाचट कुजवणार आहे. आपण चालू वर्षी कृषी विभागामार्फत ऊस पाचट व्यवस्थापन मोहीम राबवत आहे. मागील 2 वर्ष पण राबवले आहे. तर हे ऊस पाचट व्यवस्थापन करताना की कशा पद्धतीने करायचं आहे याच्याबद्दल आपल्याला आमच्या विभागाचे कृषी सहाय्यक श्री रोहन शेटे हे आपल्याला या ठिकाणी आता माहिती देणार आहे. तर मी रोहन शेटे, कृषी सहाय्यक नारोडी. आज आपण श्री तेजस सुरेश बारवे, मौजे, नारोडी तालुका, आंबेगाव जिल्हा पुणे येथे ऊस पाचट व्यवस्थापनासाठी भूमापन क्रमांक 1712 या ठिकाणी 1 हेक्टर 20 आर क्षेत्रावर मल्चरच्या सहाय्याने ऊस पाचट व्यवस्थापन केलेलं आहे. साधारणपणे ऊस पाचट व्यवस्थापनामध्ये मल्चरचा साधारणपणे एकरी 3000 रुपये खर्च होतो. हेक्टरी 7500 रुपये मल्चरच्या सहाय्याने कुट्टी ऊसाच्या पाचटाची कुट्टी करण्यासाठी खर्च येतो. ऊस पाचट कुट्टी करत असताना मल्चरच्या सहाय्यामुळे हे जे बुडके आहेत हे बुडके सुद्धा मोकळे होतात आणि ऊस पाचटाचं कुट्टी पण तयार होते आणि दोन्ही पद्धतीने याचा फायदा या ऊस पाचट मल्चरच्या सहाय्याने आपणास होतो. साधारणपणे ऊस तुटल्यानंतर हेक्टरी 10 टन आपल्याला पाचट मिळतं. ते पाचट आपल्याला कुजवण्यासाठी 80 किलो युरियाची गरज भासते, 100 किलो सुपर फॉस्फेटची गरज भासते आणि भीमाशंकर सहकारी साखर कारखाने डिकॉम्पोजिट कल्चर तयार केलेले साधारणपणे त्याचं रेट आहे 210 रुपये प्रति लिटर. साधारणपणे 3 लिटर प्रति हेक्टरी आपल्याला हे डिकॉम्पोजिट कल्चर लागतं. ऊस पाचट श्री तेजस बारवे यांनी 16 डिसेंबर 2024 रोजी केलेला आहे. उद्या ते 17 डिसेंबर 2024 रोजी 2 बॅगा या युरियाच्या आणि 100 किलो सुपर फॉस्फेट सगळ्या ठिकाणी स्प्रेड करणार आहेत आणि तदनंतर या डिकॉम्पोजिट कल्चरचे ते सर्व पास्टावर फवारणी करणार आहेत. या सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर बगला फोडायच्या मशीननी त्या ऊसाच्या ज्या सऱ्या आहेत त्याच्या बगला फोडणार आहे. बगला फोडण्यामुळं जे माती आहे ते ऊस पाचट आणि माती आड होणार आहे आणि त्याच्यामुळं ते ऊस जे पाचट आहे ते कुजण्यास जलद गतीने आपल्याला मदत होणार आहे आणि आवश्यकतेनुसार त्या ठिकाणी आपण पाणी देणार आहोत. साधारणपणे मल्चर आणि युरिया सुपर फॉस्फेट डिकम्पोजिंगचा खर्च साधारणपणे हेक्टरी 9000च्या आसपास येतो आणि या माध्यमातून आपल्याला साधारणपणे 4 टन सेंद्रिय खत, 50 किलो नत्र, 20 किलो SSP सुपर फॉस्फेट आणि 110 किलो पालाश आपल्याला मिळतं. साधारणपणे आपल्याला यामधून उत्पन्न जर मुख्य अन्नद्रव्याचं बघितलं ते 7,000 रुपये येतं आणि 12,000 रुपये आपल्याला सेंद्रिय खतातनं मिळतात. आणि या सर्वांची जर बेरीज मारली तर एक 17,000च्या आसपास आपल्याला यातनं उत्पन्न मिळतं. खर्च जर वजा केला 9,000 रुपये तर 7,000-7,500 रुपयाचा नेट प्रॉफिट आपल्याला याच्यातनं आपल्याला या खतातनं मिळतं. आणि या ऊस पाचट व्यवस्थापनातनं जमिनीचे रासायनिक गुणधर्म, भौतिक गुणधर्म सुधारले जातात. जलधारण क्षमता या जमिनीची वाढली जाते. त्याच्यामुळे जे बाष्पीभवनाचा वेग आहे तो कमी होतो आणि जमीन ओलावा टिकून राहतो. जमिनीमध्ये मोठ्या प्रमाणात तण निर्माण होत नाही. पाण्याच्या ज्या पाळा ज्या आपल्याला लवकर द्यावं लागतं 10 दिवसांनी, त्याचा जो दिवस कालावधी तो 20 दिवसाच्या अंतरावर जातो. त्याच्यामुळे पाण्याचा कालावधी जो देण्याचा असतो ऊसाला तो आपल्याला कमी करता येतो. हे आपल्याला फायदा या ऊस पाचट व्यवस्थापनातून होतो. तर आपण तेजस बारवे यांचं ऊस पाचटातनं काय फायदा होतो आपण जाणून घेऊया. नमस्ते शेतकरी बांधव, मी सतेज जवळे, तालुका कृषी अधिकारी आंबेगाव. आज या ठिकाणी बारवे साहेबांच्या शेतामध्ये आपण आहोत. तर ते जर का पाचट व्यवस्थापन करताय तर त्याचा काय फायदा होतो ते आज आपण प्रत्यक्ष त्यांचे जे अनुभव आहे ते जाणून घेणार आहे. तर बारवे साहेब, आपण किती वर्षापासून हे ऊस पाचट करतात? हे 3-4 वर्ष झाले. 3-4 वर्षापासून करतात. याचे काय फायदे तुम्हाला जाणवले? याचे भरपूर फायदे होतात. पाण्याची बचत होते, परत जमिनीची सुपीकता वाढते, जीवाणू वाढतात, तणांचा खर्च वाचतो. साधारणतः तुम्हाला उत्पन्नामध्ये काय वाढ जाणवली का? उत्पन्नात वाढ जाणवली ना. जाळलेल्यापेक्षा पाचट कुजवलेल्या याच्यात एकरी 20 टन वाढला. 20 टन तुमचा वाढलेला आहे. म्हणजे साधारणतः ते 60,000पर्यंत आपला तुमचा नफा वाढलेला आहे. आणि खर्च तुमचा बाकी वाचला का तो तणाचा खर्च वाचला ना. तणाचा खर्च वाचला. तुम्हाला खत पण त्यातनं अवेलेबल झालं. आता काही लोक म्हणतात की पाचट ठेवल्यानंतर उंदीर वगैरे होतात. नाही, तसं काही वाटतंय का तुम्हाला? तसं तर मला एकही वर्षी काही तसं जाणवलं नाही. उंदरांचा बिलकुल त्रास नाही. तसं काय नाही. डिपार्टमेंट पण सांगतं, कृषी विज्ञान केंद्र पण सांगतं काय होत नाही. पण लोकांमध्ये एक समज आहे, तुमचा पण अनुभव आहे की ऊस वगैरे तसं काय उंदीर वगैरे जे आहे
ते काय आपल्या ऊसामध्ये तसे काही नाही. होत नाही. आणखीन काय तुम्हाला वाटतं, तुम्हाला काय वाटतं ते ठेवलं फायदेशीर आहे का कसं आहे? फायदेशीर आहेच, लय मोठा फायदा आहे ठेवलं तर. मोठा फायदा आहे. जमिनीचं काय तुम्हाला पोत जो आहे त्यात काय सुधारण्यासारखं वाटतं का? भरपूर पोत सुधारते. म्हणजे जीवाणू वगैरे आहे तर त्यात जीवाणूंची वाढ होते ना. जीवाणूंची पाचट वाढ फुलं. संख्या वाढलेली आहे. आहे. या निमित्ताने तुम्ही तालुक्यातील शेतकऱ्यांना काय सांगाल? तालुक्यातील शेतकऱ्यांना चांगला सल्ला देऊ बा. मला 3-4 वर्षाचा अनुभव आतून मिळाला. भरपूर मोठा फायदा झालेला आहे आणि हे गरजेचं आहे आताच्या काळात. तालुक्यातील शेतकऱ्यांनी पाचट कुजवलं पाहिजे. कुजवलं पाहिजे. शेतकरी मित्रांनो, आज आपल्याच तालुक्यातील शेतकरी आहे त्यांचा आपण अनुभव घेतलेला आहे की त्यांना जवळपास मागील 1-2-3 वर्षापासून ते पाचट कुजवत आहे. त्यांच्या उत्पन्नात देखील वाढ झालेली आहे आणि खर्चात पण बचत झालेली आहे. या निमित्ताने मी सर्वांना हेच आवाहन करेन की कृषी विभाग जे आहे आंबेगावचा यांच्यामार्फत आपण ऊस पाचट व्यवस्थापन मोहीम राबवत आहे. याचे आमच्या जवळपास सर्व गावांमध्ये आपण याचे प्रात्यक्षिक घेत आहे. तरी सर्वांनी ऊसाचं जे पाचट आहे ते न जाळता हे आपलं कुजवलं पाहिजे. यासाठी आमचा विभाग कायमच आपल्या मदतीला आहे. गावोगावी आपण मार्गदर्शन पण करत आहे. तर या निमित्ताने हेच आवाहन करेल की सर्वांनी आपलं जे शेतातलं पाचट आहे ते ऊस तोडल्यानंतर न जाळता ते कुजवण्यासाठी प्रयत्न करावा. धन्यवाद. मी रोहन शेटे, कृषी सहाय्यक नारोडी. आज आपण श्री तेजस सुरेश बारवे, मौजे नारोडी तालुका आंबेगाव जिल्हा पुणे येथे ऊस पाचट व्यवस्थापनासाठी भूमापन क्रमांक 1712 या ठिकाणी 1 हेक्टर 20 आर क्षेत्रावर मल्चरच्या सहाय्याने ऊस पाचट व्यवस्थापन केलेलं आहे. साधारणपणे ऊस पाचट व्यवस्थापनामध्ये मल्चरचा साधारणपणे एकरी 3,000 रुपये खर्च येतो. हेक्टरी 7,500 रुपये मल्चरच्या सहाय्याने पाचकुट्टी ऊसाच्या पाचटाची कुट्टी करण्यासाठी खर्च येतो. ऊस पाचट कुट्टी करत असताना मल्चरच्या सहाय्यामुळे हे जे बुडके आहेत हे बुडके सुद्धा मोकळे होतात आणि ऊस पाचटाचं कुट्टी पण तयार होते आणि दोन्ही पद्धतीने याचा फायदा या ऊस पाचट मल्चरच्या सहाय्याने आपणास होतो. साधारणपणे ऊस तुटल्यानंतर हेक्टरी 10 टन आपल्याला पाचट मिळतं. ते पाचट आपल्याला कुजवण्यासाठी 80 किलो युरियाची गरज भासते, 100 किलो सुपर फॉस्फेटची गरज भासते आणि भीमाशंकर सहकारी साखर कारखाने डिकॉम्पोजिट कल्चर तयार केलेले साधारणपणे त्याचं रेट आहे 210 रुपये प्रति लिटर. साधारणपणे 3 लिटर प्रति हेक्टरी आपल्याला हे डिकॉम्पोजिट कल्चर लागतं. ऊस पाचट श्री तेजस बारवे यांनी 16 डिसेंबर 2024 रोजी केलेला आहे. उद्या ते 17 डिसेंबर 2024 रोजी 2 बॅगा या युरियाच्या आणि 100 किलो सुपर फॉस्फेट सगळ्या ठिकाणी स्प्रेड करणार आहेत आणि तदनंतर या डिकॉम्पोजिट कल्चरचे ते सर्व पास्टावर फवारणी करणार आहेत. या सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर बगला फोडायच्या मशीननी त्या ऊसाच्या ज्या सऱ्या आहेत त्याच्या बगला फोडणार आहे. बगला फोडण्यामुळं जे माती आहे ते ऊस पाचट आणि माती आड होणार आहे आणि त्याच्यामुळं ते ऊस जे पाचट आहे ते कुजण्यास जलद गतीने आपल्याला मदत होणार आहे आणि आवश्यकतेनुसार त्या ठिकाणी आपण पाणी देणार आहोत. साधारणपणे मल्चर आणि युरिया सुपर फॉस्फेट डिकम्पोजिंगचा खर्च साधारणपणे हेक्टरी 9,000च्या आसपास येतो आणि या माध्यमातून आपल्याला साधारणपणे 4 टन सेंद्रिय खत, 50 किलो नत्र, 20 किलो SSP सुपर फॉस्फेट आणि 110 किलो पालाश आपल्याला मिळतं. साधारणपणे आपल्याला यामधून उत्पन्न जर मुख्य अन्नद्रव्याचं बघितलं तर 7,000 रुपये येतं आणि 12,000 रुपये आपल्याला सेंद्रिय खतातनं मिळतात. आणि या सर्वांची जर बेरीज मारली तर एक 17,000च्या आसपास आपल्याला यातनं उत्पन्न मिळतं. खर्च जर वजा केला 9,000 रुपये तर 7,000-7,500 रुपयाचा नेट प्रॉफिट आपल्याला याच्यातनं आपल्याला या खतातनं मिळतं. आणि या ऊस पाचट व्यवस्थापनातून जमिनीचे रासायनिक गुणधर्म, भौतिक गुणधर्म सुधारले जातात. जलधारण क्षमता या जमिनीची वाढली जाते. त्याच्यामुळे जे बाष्पीभवनाचा वेग आहे तो कमी होतो आणि जमीन ओलावा टिकून राहतो. जमिनीमध्ये मोठ्या प्रमाणात तण निर्माण होत नाही. पाण्याच्या ज्या पाळ्या ज्या आपल्याला लवकर द्यावं लागतात 10 दिवसांनी, त्याचा जो दिवस कालावधी येतो 20 दिवसाच्या अंतरावर जातो. त्याच्यामुळे पाण्याचा कालावधी जो देण्याचा असतो ऊसाला तो आपल्याला कमी करता येतो. हे आपल्याला फायदा या ऊस पाचट व्यवस्थापनातून होतो. तर आपण तेजस बारवे यांचं ऊस पाचटातनं काय फायदा होतो आपण जाणून घेऊया. नमस्ते शेतकरी बांधव, मी सिद्धेश जवळे, तालुका कृषी अधिकारी आंबेगाव. आज या ठिकाणी बारवे साहेबांच्या शेतामध्ये आपण आहोत. तर ते जर का पाचट व्यवस्थापन करताय तर त्याचा काय फायदा होतो ते आज आपण प्रत्यक्ष त्यांचे जे अनुभव आहे ते जाणून घेणार आहे. तर बारवे साहेब, आपण किती वर्षापासून हे ऊस पाचट उचलवतात? हे 3-4 वर्ष झाले. 3-4 वर्षापासून करतात. याचे काय फायदे तुम्हाला जाणवले? याचे भरपूर फायदे होतात. पाण्याची बचत होते, परत जमिनीची सुपीकता वाढते, जीवाणू वाढतात,
तणांचा खर्च वाचतो. तणांचा खर्च वाचतो. साधारण तुम्हाला उत्पन्नामध्ये काय वाढ जाणवली का? उत्पन्नात वाढ जाणवली ना. जाळलेल्यापेक्षा पाचट कुजवलेल्या याच्यात एकरी 20 टन वाढला ऊस. 20 टन तुमचा वाढलेला आहे. म्हणजे साधारणतः ते 60 हजारापर्यंत आपला तुमचा नफा वाढलेला आहे. आणि खर्च तुमचा बाकी वाचला का तो तणाचा? तणाचा खर्च वाचला ना. तणाचा खर्च वाचला. तुम्हाला खत पण त्यातनं अवेलेबल झालं. खत पण आहे. आता काही लोक म्हणतात की पाचट ठेवल्यानंतर उंदीर वगैरे होतात. नाही तर तसं काही वाटतंय का तुम्हाला? तसं तर मला एकही वर्षी काही तसं जाणवलं नाही. उंदरांचा बिलकुल त्रास नाही तसं झाला. काय नाही. डिपार्टमेंट पण सांगतं, कृषी विज्ञान केंद्र पण सांगतं काय होत नाही, पण लोकांमध्ये एक समज आहे. तुमचा पण अनुभव आहे की ऊस वगैरे तसं काय उंदीर वगैरे जे आहे ते काय आपल्या ऊसामध्ये तसे काही होत नाही. आणखीन काय तुम्हाला वाटतं? तुम्हाला काय वाटतं ते ठेवलं फायदेशीर आहे का कसं आहे? फायदेशीर आहेच. लय मोठा फायदा आहे ठेवलं तर. मोठा फायदा आहे. जमिनीचं काय तुम्हाला पोत जो आहे त्यात काय सुधारण्यासारखं वाटतं का? भरपूर पोत सुधारतो. म्हणजे जीवाणू वगैरे आहे तर जीवाणूंची वाढ होते ना. जीवाणूंची वाढ, पाचट संख्या वाढलेली आहे. आहे. या निमित्ताने तुम्ही तालुक्यातील शेतकऱ्यांना काय सांगाल? तालुक्यातील शेतकऱ्यांना चांगला सल्ला देऊ बा. मला 3-4 वर्षाचा अनुभव आतून मिळाला. भरपूर मोठा फायदा झालेला आहे आणि हे गरजेचं आहे आताच्या काळात. तालुक्यातील शेतकऱ्यांनी पाचट कुजवलं पाहिजे. कुजवलं पाहिजे. शेतकरी मित्रांनो, आज आपल्याच तालुक्यातील शेतकरी आहेत त्यांचा आपण अनुभव घेतलेला आहे की त्यांना जवळपास मागील 1-2-3 वर्षापासून ते पाचट कुजवत आहे. त्यांच्या उत्पन्नात देखील वाढ झालेली आहे आणि खर्चात पण बचत झालेली आहे. या निमित्ताने मी सर्वांना हेच आवाहन करेन की कृषी विभाग जे आहे आंबेगावचा यांच्यामार्फत आपण ऊस पाचट व्यवस्थापन मोहीम राबवत आहे. याचे आमच्या जवळपास सर्व गावांमध्ये आपण याचे प्रात्यक्षिक घेत आहे. तरी सर्वांनी ऊसाचं जे पाचट आहे ते न जाळता हे आपलं कुजवलं पाहिजे. यासाठी आमचा विभाग कायमच आपल्या मदतीला आहे. गावोगावी आपण मार्गदर्शन पण करत आहे. तर या निमित्ताने हेच आवाहन करेन की सर्वांनी आपलं जे शेतातलं पाचट आहे ते ऊस तोडल्यानंतर न जाळता ते कुजवण्यासाठी प्रयत्न करावा. धन्यवाद.